संगमनेर येथे स्वर्गीय धीरज महादेव अरगडे याच्या 6व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त श्याम धीरज सेवाभावी संस्था आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गा तांबे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संगमनेरमधील रहाणेमाळा येथे साई समर्थ हॉस्पिटलच्या प्रांगणात संपन्न झाला। याप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप पुंड, राष्ट्र सेवा दल कार्याध्यक्ष राजा औसक, गुंजाळवाडीचे सरपंच टीपी गुंजाळ, उपसरपंच रामनाथ कुऱ्हे, सीताराम अरगडे, किसनभाऊ हासे, सकाळचे नंदकुमार सुर्वे, ॲडव्होकेट बाबासाहेब गायकर, भास्कर पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। स्वर्गीय धीरज याच्या स्मृती जपण्यासाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं, तर डॉ. महादेव अरगडे आणि आधार फाउंडेशन यांचं सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठं असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले। धीरजच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी हे एक सामाजिक काम इथे श्याम धीरज प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माण करून ही ॲम्ब्युलन्स लोकांसाठी समाजासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। डॉ. अरगडे यांना आपण ओळखतो, एक अत्यंत शांत संयमी स्वभावाचे या सगळ्या परिसरामध्ये खूप प्रसिद्ध आहेत। अनेक खूप सेवा त्यांनी केली, रुग्णसेवा। मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला माहिती आहे त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान। अनेक विशेषतः जे आमच्या खूप त्यांनी गरीब लोकांना मदत केली आहे। त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की कसं असतं की कमीत कमी खर्चामध्ये शेवटी रुग्णाला सेवा द्यायची असतात किंवा कमीत कमी पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं सर्व ट्रीटमेंट या ठिकाणी करायची असते। अशा पद्धतीने डॉ. अरगडे यांनी खूप सेवा समाजाची या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आज त्यांच्या दृष्टीने हा एक भावनिक कार्यक्रम आहे। आणि म्हणून शेवटी अश्रू ढाळत जगण्यापेक्षा आपल्या लाडक्या मुलाला या ठिकाणी सतत एक स्मृती म्हणून डोळ्यासमोर ठेवण्यासाठी त्यांनी जो उपक्रम या ठिकाणी योजलेला आहे तो खरोखर खूप चांगला आहे, खूप समाजाच्या दृष्टीने हिताचा आहे। आणि निश्चितपणाने धीरज, आता आपण या सगळ्या कल्पनांचा भाग असतो की माणसाचा आत्मा आहे नाही, या सगळ्या गोष्टींना आपण कसं करायचं हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो। तर यावेळी उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनीही आपली भावना प्रकट केली। आज डॉ. अरगडे यांचा परिवार आणि आधार फाउंडेशन यांनी अतिशय आगळावेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी आणि या कार्यक्रमाच्या मध्येच आज सकाळ तनिष्क याचे सुद्धा 22 सदस्य या ठिकाणी आज झालेले आहे। निश्चितपणे ह्या सर्व आमच्या महिला भगिनी इथून पुढच्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतील। ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ठिकाणी काही अत्याचार होईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी एक तोंड देण्याचं काम आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही महिला भगिनी या निमित्ताने निश्चितपणे करू। त्याचप्रमाणे काही विकासाची कामंसुद्धा या निमित्ताने करू। आपल्या अध्यक्षीय भाषणातून राजा औसक यांनी श्याम धीरज सेवाभावी संस्था आणि आधार फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। आधार फाउंडेशन संगमनेर ही एक सेवाभावी संस्था गेल्या 5 वर्षांपासून गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल, त्याचबरोबर मायेचं छत्र हरपलेल्या निराधारांना मदतीचा हात देते। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।